कृष्णाचा गोपाल काला चला गड्या पाहू चला गोकुळचा कृष्ण आला दही हंडी फोडा याला कृष्णाचा गोपाळ काला चला गड्या पाहू चला झाली पघार झाली राधा गवळण वेडी देवाची सारी कला कळली नाही तिला हे कृष्णाचा गोपाल काला चला गड्या पाहू चला रे गोकुळचा कृष्ण आला दही हंडी फोडा याला कृष्णाचा गोपाळ काला चला गड्या पाहू चला सारा जाऊया दर्शनाला गोविंद गोपाल बोला कृष्णाचा गोपाल काला चला चला गड्या पाहू चला गोकुळचा कृष्ण आला दही हंडी फोडा याला कृष्णाचा गोपाळ काला चला गड्या पाहू चला अष्टमीला हे कृष्णाचा गोपाल काला चला गड्या पाहू चला गोकुळचा कृष्ण आला दही हंडी फोडा याला कृष्णाचा गोपाळ काला चला गड्या पाहू चला हे गोकुळचा कृष्ण आला दही हंडी फोडा याला हे कृष्णाचा गोपाल काला चला गड्या पाहू चला गोकुळचा कृष्ण आला दही हंडी फोडा याला कृष्णाचा गोपाळ काला चला गड्या पाहू फोडी सवंगड्याची जोडी झाली पघार झाली राधा गवळण वेडी देवाची सारी कला कळली नाही तिला हे कृष्णाचा गोपाल काला चला गड्या पाहू चला रे गोकुळचा कृष्ण आला दही हंडी फोडा याला कृष्णाचा गोपाळ काला चला गड्या पाहू चला जय हो श्री राधे गोपाल कृष्ण भगवान की राधा सरकार की जय हो गोकुळ नगरी सारी दुमदुमली ही भारी सगळे गोपाळ पाहायला देवाला जमल्या या नर नारी उत्तम रंग आला गोकुळ अष्टमीला हे कृष्णाचा गोपाल काला श्री राधे पाहू चला जय हो कृष्ण आला दही हंडी फोडा याला कृष्णाचा गोपाळ काला आला रे पुढं पुढं हे गोकुळचा कृष्ण
चोरी व्हायला लागली. गवळणींच्या घरचे माठ, दही, दूध सगळं फुटायला लागलं, नासाडी व्हायला लागली. गवळणीला कळालं हे काम कुणाचं असेल, तर हे काम म्हणती नंदाची आहे पोरे. आज चोरी केली खरे, नंदा बाबाजींच्याच पोराचं काम असेल. आणि सगळ्या गवळणी निघाल्या आणि यशोदा मायेकडे गेल्या. यशोदे, अगं तुझ्या बाळाला काहीतरी सांग. यशोदा म्हणाली, बाई तुम्ही खोटं सांगता. तुमच्या घरी दही दूध चोरायला कशासाठी येईल? आमच्या घरी काय कमी का? 9 लाख गाई आहे आणि तुमच्या घरी दही दूध चोरायला येईल. यशोदेने खरं मानलं नाही. गवळणी म्हणायला लागला, यशोदे काहीतरी सांगून ठेव. यशोदा मैया म्हणायला लागल्या, बाई 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 अगं तुम्हाला पटतंय का? बाळ सगुण गुणाचे तान्हे गे, बाळ सगुण गुणाचे तान्हे, सगुण गुणाचे ताणे गे, बाळ सगुण गुणाचे ताणे. बाळ दिसते गोचरवाणे गे, बाळ दिसते गोचरवाणे. काय दिसते गोचरवाणे गे, बाळ दिसते गोचरवाणे. काय सांगा गाराणे गे गोकुळच्या नारी, काय सांगा गाराणे गे गोकुळच्या नारी. काय सांगा गाराणे गे गोकुळच्या नारी. काय सांगा गाराणे गे गोकुळच्या नारी. श्रीरंग माझा भोळा गे, श्रीरंग माझा भोळा. श्रीरंग माझा भोळा गे, श्रीरंग माझा भोळा. याला नाही दुसरा जोडा गे, याला नाही दुसरा जोडा. यललाई दुसरा जोडा गे, यललाई दुसरा जोडा. तुम्ही आधी संकट सोडा रे गोकुळच्या नारी. तुम्ही आधी संकट सोडा रे गोकुळच्या नारी. तुम्ही लपून याचा भवरा गे, तुम्ही लपून याचा भवरा. तुम्ही लपून याचा भवरा गे, तुम्ही लपून याचा भवरा. घेता सारंग धरा, नवगेता सारंग धरा रे, नवगेता सारंग धरा. तुम्ही बारा घरच्या बारा गे गोकुळच्या नारी. तुम्ही बारा घरच्या बारा गे गोकुळच्या नारी. तुम्ही 12 घरच्या 12 रे गोकुळच्या नारी. तुम्ही 12 घरच्या 12 रे गोकुळच्या नारी. अनेक गवळणी गाराने घेऊन येऊ लागल्या, पण यशोदा मैयाला खरं पटत नव्हतं. यशोदा मैया म्हणायची, आमच्या घरी दही दूध नाहीये का? तुमच्या घरी कशाला चोरी करेल? एके दिवशी मैया लल्लाला मांडीवरती घेऊन बसल्या आणि लल्लाला खूप प्रेम आला आपल्या मैयावरती प्रेम करत होते लल्लावरती प्रेम करत होती मैया. मैयेने ठेवलं होतं चुलीवरती तापायला दूध आणि जसं प्रेम करता करता नाकामध्ये जळलेल्या दुधाचा वास आला मैयेला. पटकन लल्लाला खाली ठेवलं आणि ते दूध उचलायला पळाल्या. भगवंताला राग आला, माझ्यापेक्षा जास्त जीव जास्त प्रेम दुधावर आहे तुझं. भगवान परमात्म्याने जे यशोदा मैयेला मंथन करायचं होतं तो डेरा, त्या डेऱ्यातच जाऊन बसले. जसे यशोदा मैया आल्या, लल्ला दिसत नाही, गेला असेल सवंगाड्यांबरोबर मंथन करायला घेतलं. पण मंथन करताय पण लोणी चोर येणं, कारण लोणी चोरच आतमध्ये बसलेला आहे. लोणी कसं बाहेर येईल? लोणी चोर येईना. बराच वेळ गार पाणी घाल, गरम पाणी घाल, लोणी वर येत नाही. पण शेवटी काळं काळं काहीतरी दिसायचं मध्यभागी. हात घातला ना, अशी शेंडी लागली हाताला आणि शेंडी धरूनच देवाला बाहेर काढला. देवाचा अवतार पाहिला. अरे लल्ला हे काय? लल्लाला राग आला आणि लल्लाने सगळे दह्या दुधाचे मडके यशोदा मैयेचे फोडून टाकले. मैया रागावल्या, थांब आता तुला बांधूनच ठेवते. आता भगवान परमात्म्याला बांधणं एवढं सोपं आहे का? तुला बांधून ठेवते. उखळ आणलं आणि उखळाला भगवान परमात्म्याला उभं केलं, दोरी आणली. बांधायला गेला की 2 बोट दोरी कमी पडायची.
दुसरी दोरी जोडली की 2 बोटे पुन्हा कमी पडायची. तिसरी दोरी आणली 2 बोटे पुन्हा कमी पडायची. मैया काकुळती आली. शेवटी देवाला दया आली, स्वतःला बांधून घेतलं. त्या पाठीमागे सुद्धा एक लीला होती. उखळाला बांधलं आणि मैया कामामध्ये व्यस्त झाल्या. नंदबाबाच्या दारामध्ये 2 वृक्ष होते. नारद मुनींच्या शापाने त्यांना वृक्षांचं स्वरूप प्राप्त झालं होतं. नल कुबेर आणि मणिग्रीव हे कुबेरजींचे असणारे 2 पुत्र. नारदजींद्वारे शाप दिला आणि उशाप मागितल्यानंतर द्वापार युगामध्ये भगवान कृष्णांच्या द्वारे तुमचा उद्धार होईल म्हणून भगवंताच्या प्रतीक्षेमध्ये नंदबाबाजींच्या द्वारात 2 वृक्ष उभे आहेत. भगवान परमात्मा उखळाला बांधलेले उखळ ओढत 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 निघाले. आजही तुम्ही नंद गावामध्ये म्हणजे गोकुळात गेलात की जो 84 खांबाचा वाडा आहे त्याच्या बरोबर उजव्या हाताला अर्धा किलोमीटर तुम्ही गेले की तिथे ते उखळ अजूनही आहे. पूर्ण नाही पण त्याचा थोडासा अंश आपल्याला बघायला भेटतो गोकुळात बरं का. जुन्या गोकुळामध्ये 2 गोकुळ आहे. जुने गोकुळ, नवे गोकुळ आणि नंदगाव वेगळं. तिथे आजही ते बघायला भेटतं. उखळ घेऊन भगवान परमात्मा निघाले. दोन्ही वृक्षाच्या मधून देव निघून गेले. उखळ अडकलं वृक्षांना आणि जोरात धक्का दिला. दोन्ही वृक्ष उन्मळून पडले आणि दोनही कुबेर पुत्रांचा भगवान परमात्म्याने उद्धार केला. भगवान परमात्मा आता अनेक राक्षस कंस पाठवत होता. धेनुकासूर, वत्सासूर अनेक राक्षस पाठवले. भगवंतावर अनेक हमले होऊ लागले. म्हणून शेवटी नंदबाबाजींनी ठरवलं आता गोकुळात राहायचंच नाही, गाव सोडून निघून जायचं. म्हणून नंदबाबाजी निघाले. सगळे गोकुळवासी म्हणाले तुम्हाला सोडून आम्ही राहणार नाही, आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर येतो. सगळ्यांनी आपलं सामान बैलगाडींवरती बांधलं आणि नवीन गावात जाऊन राहिले. नंदबाबा राहिले म्हणून त्या गावाला नाव पडलं नंदगाव. नंदगावामध्ये जाऊन राहिले. भगवान परमात्म्याच्या खोड्या वाढत गेल्या. यशोदांबाईने सांगितलं देवा आता खूप खोड्या तुझ्या वाढलेल्या आहेत, खूप खोड्या तू करतोय. नंदगावाला येण्यामागे भगवंताची आणखी एक लीला आहे. तिथून राधा राणीचा बरसाना जवळ आहे आणि राधा राणीच्या भेटीसाठी भगवान परमात्मा व्याकुळ आहे. बालपणामध्ये भेट झाली. राधा राणी भगवान परमात्म्यापेक्षा 6 महिन्याने मोठ्या आहेत आणि डोळे बंद होते. राधा राणींनी जन्मानंतर 6 महिने डोळे उघडले नाही की जेव्हा तुमची माझी भेट होईल तेव्हाच मी माझे डोळे उघडील. पहिल्यांदा या नेत्रांनी बघेल तर तुम्हाला बघेल. आणि म्हणून बालपणामध्ये एकदा भेट झाली. आदिशक्ती परात्पर अखिलेश परमात्मा आजही तुम्ही नंदगावच्या महलावर उभे राहा. तिथून तुम्हाला बरसाण्याचा महल स्पष्ट दिसतो आणि बरसाण्याच्या महलवर उभे राहिले की नंदगावचा महल स्पष्ट दिसतो. तिथून एकमेकांना हे दोघे पाहिजे. भगवान परमात्मा गायी चारण्यासाठी जाऊ लागले. अनेक लीला भगवंताने केल्या. त्यात भगवती राधा राणींसाठी भगवान परमात्मा जेव्हा जेव्हा राधा राणींना भेटायला यायचे अनेक लीला राधा राणींसाठी करायचे. बरसाण्यामधील राधा राणींचे एक आवडतं ठिकाण होतं ज्याचं नाव आहे गहवर, पण त्याला आता गहीरवन नाव पडलं. अपभ्रंशाने गहीरवन झालं. पहिलं ते गहवर वन. तिथे राधा राणी यायच्या. मोरांना खाण्यासाठी धान्य वगैरे दाणे टाकायच्या आणि मोर राधा राणींसमवेत लीला करायचे. राधा राणींना मोराच्या पिसाऱ्यामध्ये आपल्या प्रियतमाचं दर्शन व्हायचं म्हणून मोर त्यांना फार प्रिय. भगवान परमात्म्याने राधा राणींना प्रसन्न करण्यासाठी मोर बनून कित्येकदा राधा राणींसमोर नृत्य केलं आणि भगवंताने मोर बनून नृत्य केलं की राधा राणी प्रसन्न व्हायच्या. राधाजींनी कृष्णाची भक्ती केली, कृष्णाची सेवा केली. भगवान परमात्मा प्रसन्न झाले राधा राणींच्या सेवेवरती आणि त्या मोर राधा राणींना आवडतो म्हणून त्या मोराचा पिसारा भगवान श्रीकृष्णांनी आपल्या मस्तकावरती धारण केला. तो आजपर्यंत भगवंत मोरपंख हे भगवंताचे फार आवडीचे आहेत. अकेली गई थी ब्रज में कोई नहीं था मेरे मन में मोर पंख वाला मिल गया मोर पंख वाला मिल गया मोर पंख वाला मिल गया मोर
राधा राणी आणि मोराचं अतिशय सुंदर पवित्र असं नातं आहे. प्रेमाचं प्रतीक म्हणून मोराला पाहिलं जातं आणि असंच भगवान परमात्म्याने राधा राणीसाठी मोर बनून जे सुंदर मोर नृत्य केलं त्याचा आता आपण सर्वजण या ठिकाणी लाभ घेणार आहोत. आणि त्यानंतर काल सांगितल्याप्रमाणे माता भगिनी आणि एक एक पदार्थ करून घेऊन आलेले आहेत. पदार्थ आहेत परंतु मला असं वाटतंय अजून पण की सगळ्यांनी नाही आणले म्हणून, परंतु आयस्या लाभा जो चुकला कारण फार मोठा लाभ आहे आणि तोही कार्यक्रम गोवर्धनजींची पूजा आपण या ठिकाणी करणार आहोत. तर त्याच्या अगोदर या ठिकाणी सुंदर असं मोर नृत्य आपल्या समोर होईल जे भगवंतानी राधा राणींना प्रसन्न करण्यासाठी केलं. भगवती श्री राधा राणींना प्रसन्न करण्यासाठी सुंदर असं मोर नृत्य आपल्या समोर येत आहे. राधे राधे हो राधे 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 बोलो राधे 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 बोलो राधे 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 बोलो राधे राधे बोलो राधे राधे हम भी बोले राधे राधे तुम भी बोले राधे राधे हम भी बोले राधे राधे सब मिलकर गाइना राधे 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 हो 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 राधे राधे भगवान परमात्म्याने मोर लीला केली. नृत्य होणार आहे. अगोदर आपण गोवर्धनजींची पूजा करून घेऊ. तोपर्यंत मोर भगवान परमात्मा मोराच्या रूपामध्ये आपल्या समोर येतील. भगवान परमात्मा आलेले आहेत. एक दिना श्री कुंवर राधिके आई नित्य मयूरन को देखन मन करता थाए। एक दिना श्री कुंवर राधिके मोर कुटी आई राधिके मोर कुटी आई नित्य मयूरन को देखन मन करता थाए। मेरी
नित्य मयूरन को देखन मन उत्कंठा छाई। मोर वह मोर वह मोर वह एक न पाए, मोर वहाए को न पाए। जान प्रिय की उत्कंठा प्रभु मोरा मन आए। जान प्रिय की उत्कंठा मोरा बन गए। आयो रसिया मोर बन आयो रसिया, अरे हो आयो रसिया मोर बन आयो रसिया। गहवर गहवर बन की मोर कुटी में मोर बन आयो रसिया। ओ गहवर बन की मोर कुटी में मोर बन आयो रसिया। आयो रसिया मोर बन आयो रसिया, अरे हो आयो रसिया नाय मिले मुरारी। केहू दिन तेना मिले मुरारी। मेरी केहू दिन ते नाय मिले मुरारी। केहू दिन तेना मिले मुरारी। बिना श्याम सुंदर दर्शन के प्यासी अखिया, अरे हो बिना श्याम सुंदर दर्शन के प्यासी अखियाँ। गहवर बन की मोर कुटी में मोर बन आयो रसिया। ओ गहवर बन की मोर कुटी में मोर बन आयो रसिया। आयो रसिया मोर बन आयो रसिया, अरे हो आयो रसिया मोर बन आयो रसिया। गहवर बन की मोर कुटी में मोर बन आयो रसिया। ओ गहवर बन की मोर कुटी में मोर बन आयो रसिया। बजे तमूरा तुम कनन, बजे तमोरा तुम कनन। हरि बजे तमूरा तुम कनन। बजे तमोरा तुम कनन। पायल बाजे झुम कनन। पायल बाजे झुम कनन। झनक झनक तोरी बाजे पायलिया। जनक जनक तोरी बाजे पायलिया। झनक झनक तोरी बाजे पायलिया। जनक जनक तोरी बाजे पायलिया। प्रीत के गीत सुनाए पायलिया। संगीत पायलिया। झनक झनक तोरी बाजे पायलिया। झनक झनक तोरी बाजे पायलिया। जनक जनक तोरी बाजे पायलिया। जनक जनक तोरी बाजे पायलिया। बजे तमूरा तुम कनन। बजे तमोरा तुम कनन। पायल बाजे झुम कनन। पायल बाजे झुम कनन। सत शरण सो नारायण की बाजे बांसुरिया, अरे हो भक्त सुरन सो नारायण की बाजे पायलिया। गहवर बन की मोर कुटी में मोर बन आयो रसिया। ओ गहवर बन की मोर कुटी में मोर बन आयो रसिया। आयो रसिया मोर बन आयो रसिया, अरे हो आयो रसिया मोर बन आयो रसिया। गहवर बन की मोर कुटी में मोर बन आयो रसिया। ओ गहवर बन की मोर कुटी में मोर बन आयो रसिया।
मोरा बन गए मदन मुरारी मोरा बन गए मदन मुरारी मोरा बन गए मदन मुरारी मोर बन आयो कान्हा मोर बन आयो रे मोर बन आयो कान्हा रे मोर बन आयो कान्हा मोर बन आयो फिर मोर बन आयो कान्हा मोर बन आयो रे मोर बन आयो कान्हा मोर बन आयो मोरा बन गए मदन मुरारी मोरा बन गए मदन मुरारी ऐसो नित्य कियो ने भारी है सोने कियो है भारी मोहित है रहिया छवि ऊपर रज की सखिया अरे हाँ मोहित घरिया छवि ऊपर बजती सखियां गहवर 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 बन की मोर कुटी में मोर बन आयो रसिया गहवर बन की मोर कुटी में मोर बन आयो सखिया अरे हाँ आयो रसिया मोर बन आयो रसिया अरे हो आयो रसिया मोर बन आयो रसिया गहवर 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 बन की मोर कुटी में मोर बन आयो रसिया गहवर बन की मोर कुटी में मोर बन आयो रसिया वृंदावन बोले बोल तेरी बोल गोकुल में शोर भयो मारे वृंदावन बोले मोर तेरी मोर गोकुल में शोर भयो मारी वृंदावन बोले बोल तेरी बोल गोकुल में शोर भयो मारे वृंदावन बोले मोर तेरी मोर गोकुल में